नमस्कार. आपल्या भारतीय समाजामध्ये किंवा संस्कृतीमध्ये दोन महत्त्वाचे असे महापुरुष आहेत ज्यांना आपण देव बनवून टाकले. ती महापुरुष आपण कधी त्यांच्या स्वभावातून समजून घेण्याचा प्रयत्न कधीच केला नाही आणि त्यांना आपण अनाकलनीय, गूढ, दैवी असं करून टाकलं. पण माझ्या हातामध्ये आता एक पुस्तक पडलेलं आहे. ते पुस्तक मला त्या महापुरुषांना माणूस म्हणून कसं समजून घ्यायचं याविषयी सांगत असतं. आणि अर्थात मी बोलत आहे, एक आहे भगवान श्रीराम आणि दुसरं आहे श्रीकृष्ण. या पुस्तकातून लेखक आपल्याला कृष्णाचं चरित्र हे अतिशय मोकळ्या आणि साध्या सोप्या भाषेत समजून सांगत असतो. आणि त्यातून कृष्ण हा दरवेळी सांगत असतो की मी एक माणूस आहे आणि मला माणसाप्रमाणे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. माझं चरित्र हे या पृथ्वी तलावावरील आहे, ते पारलौकिक अजिबात नाही. आणि अर्थात ते पुस्तक मला वाचून अतिशय आनंद असा झाला की ज्या पद्धतीनं श्रीकृष्णाचं चरित्र आपल्या समाजामध्ये अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं पसरवलं जातं, परंतु हे पुस्तक वाचत असताना मला असं जाणीव होतं की समाजामध्ये पसरवले गेलेले गैरसमज या पुस्तकाने परिपूर्णपणे खोडून काढण्याचं काम केलं आहे. आणि अर्थात मी बोलत आहे शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या युगंधर या चरित्रात्मक कादंबरीविषयी. ज्यावेळेस तुम्ही हे पुस्तक हातात घ्याल त्यावेळेस तुम्हाला श्रीकृष्ण कोण होता, त्याचं चरित्र काय होतं याविषयी निश्चित कळेल. आणि या पुस्तकामध्ये अनेक इंटरेस्टिंग फॅक्ट्स दिलेले आहेत. जसं जसं मी पुस्तक वाचत जाईल ते फॅक्ट्स तुमच्यासमोर आणत जाईल. धन्यवाद.